नमस्कार. मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PRP म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा या विषयावर थोडीशी माहिती घेऊयात. तुमच्या स्वतःच्या रक्तातून प्लेटलेट वेगळे करून तयार केलेले हीलिंग कॉन्सन्ट्रेट यालाच प्लेटलेट रिच प्लाझ्मा असं म्हणतात. PRP किंवा प्लेटलेट्समध्ये हीलिंग फॅक्टर असतात, जे दुखापत असलेल्या स्नायूंना किंवा पेशींना लवकर जखम भरण्यास मदत करतात. तर मित्रांनो, PRP कसं तयार केलं जातं ह्या विषयावर आपण जाणकारी घेऊयात. रुग्णाच्या हातातून 10 ते 20 ml रक्त हे सिरिंजद्वारे काढले जाते. त्यानंतर ते रक्त सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये 2000 ते 3000 RPM या स्पीडवर 10 मिनिटं फिरवले जाते. वरचा प्लाझ्मा व प्लेटलेट्सचा थर हे मिळून प्लेटलेट रिच प्लाझ्मा तयार होतं. खाली उरलेल्या RBC किंवा WBC ह्या डिस्कार्ड केले जातात किंवा फेकून दिल्या जातात. तर PRPचा ऑर्थोपेडिकमध्ये काय काय कुठे कुठे आपण वापरलं जातं त्या विषयावर आपण बघूया. गुडघ्यातील ऑस्टिओआर्थरायटिस या ठिकाणी प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजेच PRPचा उपयोग केला जातो. हे दुखणे कमी करते, कार्टिलेजला सपोर्ट करते व चालणे सुधारते. तसेच ज्या ठिकाणी टेंडॉन इंजुरी असेल, जसे की टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो, टेंडो अक्केलिस टेंडेनायटिस किंवा रोटेटर कफ टेंडेनायटिस या ठिकाणी देखील प्लेटलेट रिच प्लाझ्माचा उपयोग केला जातो. लिगामेंटच्या इंजुरीज जसं MCL स्प्रेन किंवा ACL पार्शल टियर किंवा LCL टियर असेल तर अशा ठिकाणी देखील PRPचा उपयोग केला जातो. मांसपेशींच्या दुखापती जसे काही मसल टियर असेल किंवा मसल स्प्रेन असेल, पार्शल टियर अशा ठिकाणी PRPचा उपयोग खेळाडूंमध्ये केला जातो. PRP कसे काम करते किंवा त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय असते त्या विषयावर आपण जाणकारी घेऊया. PRP इंजेक्शन दिल्यानंतर त्या भागामध्ये ग्रोथ फॅक्टर्स तयार होतात, नवीन सेल्स किंवा पेशी तयार होतात, सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी होते, पेशींचे रिपेअर व रिजनरेशन हे वेगाने होते व त्या भागातील रक्त पुरवठा सुधारला जातो. या सर्व गोष्टी वेदना कमी करून कार्यक्षमता सुधारतात व पेन किंवा दुखणं हे कमी करतात व फंक्शन इम्प्रूव्ह करतात. PRPचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. PRP हे नैसर्गिक तत्व आहे, म्हणजेच हे कोणत्याही कृत्रिम किंवा बाहेरून घेतले जात नाही. ते तुमच्या स्वतःच्या रक्तापासून तयार केलं जातं. वेदना व सूज कमी होतात याचा फरक आपल्याला काही आठवड्यातच जाणवतो. सांध्याच्या हालचाली सुधारल्या जातात, विशेषतः गुडघा, खांदा यांच्या हालचाली बऱ्याच प्रमाणात इम्प्रूव्ह होतात. शस्त्रक्रिया टाळण्यास बऱ्याच वेळी PRPचं मदत होते. ॲथलीट्समध्ये इजा लवकर भरून निघण्यास याची भरपूर मदत होते. तर काही रुग्णांना असा प्रश्न पडतो की PRPचे किती सेशन्स घ्यावे लागतात. साधारणतः PRPचे 1 ते 4 सेशन्स घ्यावे लागू शकतात. प्रत्येक सेशनमध्ये 3 ते 6 आठवड्याचे अंतर ठेवले जाते. गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये 2 ते 3 सेशन्स नंतरच चांगला प्रभाव जाणवू लागतो. तर PRP प्रक्रियेनंतर काय काळजी घ्यावी ते आता आपण जाणून घेऊयात. जर आपण PRP थेरपी किंवा PRPचं इंजेक्शन घेतलं असेल तर 24 ते 48 तास विश्रांती करावी. इंजेक्शन दिलेल्या भागावर आईस पॅकने शेकून काढावे. जास्त चालणे किंवा हाय लेवल ऍक्टिव्हिटी करणे टाळावे. NSAIDs म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स यांचा वापर 1 ते 2 आठवडे टाळावा, कारण हे प्लेटलेटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. म्हणून अशा प्रकारची NSAIDsची औषधे PRP इंजेक्शन नंतर 1 ते 2 आठवडे टाळावी. आपल्या डॉक्टरांनी व फिजिओथेरपिस्टने दिलेले फिजिओथेरपीचे व्यायाम सुरू ठेवावे. काही वेळा काही रुग्णांमध्ये PRPचे काही प्रमाणात साईड इफेक्ट्स जाणवू शकतात, जसे की इंजेक्शनच्या जागी काही प्रमाणात सौम्य प्रमाणात वेदना किंवा सूज, इंजेक्शन दिलेल्या भागात लालसरपणा जाणवणे, इंजेक्शन नंतर काही तास स्टिफनेस असणे, फार क्वचित वेळा इन्फेक्शनची रिस्क देखील होऊ शकते, पण ती अत्यल्प प्रमाणात असते. PRP कोणासाठी उपयुक्त आहेत? 18 ते 60 वर्ष या वयातील रुग्णांसाठी ही अत्यंत उपयोगी आहे. क्रोनिक जॉईंट पेन असणाऱ्या रुग्णांसाठी PRP अतिशय उपयुक्त आहे. नी ऑस्टिओआर्थरायटिस असणाऱ्या रुग्णांसाठी देखील PRP अत्यंत उपयोगी आहे. टेंडन किंवा लिगामेंट इंजुरी झालेल्या रुग्णांमध्ये हे अत्यंत उपयोगी आहे. खेळाडू व
आपण जर शस्त्रक्रियेपूर्वी नैसर्गिक उपचार पद्धती शोधत असाल तर अशा रुग्णांमध्ये देखील ही अत्यंत उपयोगी पद्धती आहे. PRP थेरपीने कोणाला कमी फायदा मिळू शकतो हे देखील आपण जाणून घेणे महत्वाचे आहे. जर आपल्याला गुडघ्यामध्ये सिव्हिअर आर्थरायटिस म्हणजेच ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर अशा रुग्णांमध्ये PRP चा बिलकुल फायदा नाही. जर आपलं कार्टिलेज पूर्णपणे गेलेलं असेल, कार्टिलेज लॉस असेल तर अशा रुग्णांमध्ये देखील PRP चा जास्त फायदा होत नाही. इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस जसे की रुमॅटॉइड आर्थरायटिस, अंकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस, गाउटी आर्थरायटिस अशा रुग्णांमध्ये देखील PRP चा उपयोग जास्त होत नाही. PRP थेरपी ही ऑर्थोपेडिक मध्ये एक नैसर्गिक अत्यंत उपचार पद्धती आहे. ही जखमा, टेंडन इंजुरी, लिगामेंट इंजुरी, ऑस्टिओआर्थरायटिस या कंडिशन मध्ये दीर्घकालीन आराम देऊ शकते व तसेच शस्त्रक्रिया टाळण्यास किंवा विलंब करण्यास देखील ही मदत करू शकते. तर मित्रांनो, आज आपण PRP म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी याविषयी माहिती घेतली. असंच सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.